नमस्कार, मी सौ सुषमा प्रकाश बोराडे, डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर, नौपाडा, ठाणे. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या, तर शिक्षकांची कशी तयारी चालू आहे किंवा मुलांकडून कसा अभ्यास घेतला जातोय बेडेकर विद्यामंदिर? आमच्या शाळेमध्ये डॉक्टर बेडेकर विद्यामंदिरमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांची तयारी फक्त 10वीलाच होते असं नाही आहे. कारण 8वी, 9वी, 10वी हा पाया असतो आणि त्यामुळे 8वीपासूनच आमच्या शाळेमध्ये खूप छान पद्धतीने तयारी करून घेतात शिक्षक. मराठी विषय असेल तर मग त्याचं उपयोजित लेखन असू दे, निबंध लेखन असू दे, पुस्तक वाचन अवांतर व्हावं यासाठी वेगवेगळे प्रयोग आपल्या शाळेमध्ये घेतले जातात. मुलांना अभ्यासाचा आणि पेपरचा सराव होण्यासाठी छोट्या छोट्या टेस्ट म्हणजे छोटे छोटे पेपर घेतले जातात आणि त्याहीपेक्षा मुलांचं काउन्सलिंगकडे आमचा जास्त भर असतो. कारण 10वीची परीक्षा म्हणजे आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही आहे, तर तो एक आयुष्यातला छोटासा भाग आहे हे मुलांना आम्ही पटवून देतो की ठीक आहे, मार्कांसाठी आपण प्रयत्न करायचेच आहे, पण त्याचबरोबरीने समजा नाही तिथपर्यंत पोहोचता आलं तर इतकं निराश व्हायचं नाही आहे. तर ही जी मनाची तयारी आहे ही आम्ही विद्यार्थ्यांची करून घेतो आणि मला असं वाटतं की इतक्या वर्षाचा आमचा रिझल्ट बघता तर मुलंही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे शाळेकडून फक्त अभ्यास, त्यांची प्रश्न उत्तरं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त त्याचं बौद्धिक जे आहे किंवा त्याची विचाराची दिशा कशी बदलता येईल किंवा एखाद्या ॲडमिशनसाठी जर तो प्रयत्न करतो तर ए प्लॅन असेल तर बीही तयार ठेवा. कारण जगामध्ये आता बरेच स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्याच्या सामावून जायचं असेल तर आपल्याला थोडंसं एक पाऊल मागे आणि थोडंसं त्या दृष्टीने दुसऱ्या दृष्टीने विचार करण्याची सवय सुद्धा आपण त्यांची तयारी करून देतो. पालकांना सुद्धा टेन्शन असतं परीक्षेचं, तर पालकांचा काय रोल असला पाहिजे? पालकांना टेन्शन असं नुसतं चिंता करून चालणार नाहीये, तर त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं, त्यासाठी आमच्या पालक सभा होता आणि पालकांचं सुद्धा काउन्सलिंग केलं जातं की त्याचा वेळ की आता तो 10वीलाच आहे, मग त्यांनी मनोरंजनाची काही साधनं वापरायचीच नाही, त्याच्यावर बंधनं नक्की असावी, मग काहीच करायचं नाही, फिरायला जायचं नाही. मला तर असं वाटतं किंवा आम्ही असं सांगतो की त्याला आहे त्या रोजच्या गोष्टी करू द्यात, काही फरक पडत नाही. त्याने क्वालिटी टाईम आणि एकाग्रताने जर तो तेवढा एखाद्या तासात जरी अभ्यास केला तरी तो परीक्षेसाठी खूप पुरेसा असतो. त्यामुळे पालकांनी इतका ताण घेऊन किंवा चिंता करून खूप काही जास्त साध्य होत नाही. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना सांगतो त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा त्यांचं रोजचं दैनंदिन तो चालतोय त्याच्यासाठी क्लासेसचं बर्डन कमी करा, हेही आम्ही सांगतोय की त्याला स्वतःच्या अभ्यासाला वेळ मिळू द्या. तर या गोष्टी आम्ही करत असतो पालकांसाठी सुद्धा. आता येत्या सगळ्या 10वीच्या म्हणजे आमच्या शाळेचं तर आहे, पण जे विद्यार्थी आज बसत आहेत 10वीच्या, कारण एक मोठा टप्पा आहे की यानंतर ही परीक्षा म्हणजे खूप मोठी आणि त्यानंतर आपलं एक नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. तर या सर्वांसाठी, या सगळ्यासाठी मी मनापासून सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.